मग आपण आयनिक इक्विलिब्रिया या चॅप्टर मध्ये मागच्या लेक्चरला हायड्रोलिसिस बघितलं होतं. हायड्रोलिसिस ऑफ साल्ट. हायड्रोलिसिस ऑफ साल्ट म्हणजे काय? तर याच्यामध्ये वॉटरचे आयन्स आणि साल्टचे आयन्स यांच्यामध्ये रिएक्शन होते आणि रिएक्शन झाल्यानंतर सोल्युशन ॲसिडिक किंवा बेसिक होतं. हायड्रोलिसिसमध्ये साल्ट्सचे आयन्स आणि वॉटरचे आयन्स यांच्यामध्ये इंटरॅक्शन होत असताना रिॲक्शन झाल्यानंतर जर H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ते सोल्युशन ॲसिडिक असेल आणि जर OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ते सोल्युशन बेसिक तयार होतं. त्याला हायड्रोलिसिस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण हायड्रोलिसिस बघितलं होतं साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड्स अँड वीक बेसिस. याच्यामध्ये साल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेसिसमध्ये जे सोल्युशन तयार होतं आहे ते न्यूट्रल आहे, कारण त्या रिॲक्शनमध्ये H3O+ आणि OH- दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेमच आहे, म्हणून ते न्यूट्रल तयार होते. साल्ट्स ऑफ वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेसिस यांच्यामध्ये सोल्युशन जे आहे ते बेसिक होते, कारण OH- कॉन्सन्ट्रेशन वाढतं, म्हणून साल्ट्स ऑफ वीक ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसिस सोल्युशन आहे ते बेसिक तयार होते. पुढे आपल्याला बघायचे salts of weak acid and strong bases. Salts of weak acid and strong bases. वीक ॲसिड म्हणजे काय, तर तो कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. स्ट्रॉंग बेस जो आहे तो कम्प्लिटली डिसोसिएट होईल. इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे CH3COONA सोडियम ॲसिटेट. याचं डिसोसिएशन केलेलं आहे. डिसोसिएशन झाल्यानंतर ॲसिटेट आयन आणि सोडियम आयन सेपरेट झालेले आहेत. CH3CO- प्लस Na+. नंतर वॉटरचं डिसोसिएशन केलं आपण. वॉटरचं डिसोसिएशन झाल्यानंतर कम्प्लिटली डिसोसिएट झाल्यानंतर H3O+ आणि OH- अशा पद्धतीने झालेलं आहे. तर डिसोसिएशन झाल्यानंतर जो CH3CONA आहे याच्यामध्ये Na+ आयन आहे, त्याचबरोबर H3O+ आहे, CH3CO- आहे, OH- आहे. त्याच्यामुळे बघा Na+ आयन ऑफ साल्ट हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ OH-. डिसोसिएट झाल्यानंतर हे दोन आयन तयार झालेले एकमेकांमध्ये इंटरॅक्ट होतील, त्याच्यामुळे Na+ जो आयन आहे तो OH- बरोबर रिॲक्ट होत नाही, कारण रिॲक्ट झाल्यानंतर NaOH हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तयार होईल. त्याच्यामुळे CH3CO- जो आहे तो वॉटर बरोबर इंटरॅक्ट होतो. वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर CH3COOH प्लस OH- अशा पद्धतीने डिसोसिएशन होते. The reaction of CH3CO- ions of salt with the H3O+ ions from water produces unionized CH3COOH. हा जो CH3CO- आयन तयार झालेला आहे त्याला वॉटर बरोबर डिसोसिएट केलं तेव्हा CH3COOH ॲसिटिक ॲसिड तयार झाला आणि OH- हा आयन सेपरेट झालेला आहे. पुढे तो जो सोडियम ॲसिटेट होता त्याला वॉटर बरोबर आपण रिॲक्ट केलं. वॉटर बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर तिथे CH3COOH प्लस Na+ प्लस OH- अशा पद्धतीने डिसोसिएशन झालेलं आहे. तर दोघंही रिॲक्शनमध्ये आपल्या लक्षात येतंय की OH- कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. ॲज अ रिझल्ट एक्सेस ऑफ OH- आयन्स प्रोड्युसेस द सोल्युशन बिकम बेसिक. त्याच्यामुळे बघा दोघंही डिसोसिएशन झाल्यानंतर दोघं CH3CO- याला वॉटर बरोबर रिॲक्ट केलं तेव्हा सुद्धा CH3 ॲसिटिक ॲसिड प्लस OH- OH- कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. जेव्हा सोडियम ॲसिटेट याला वॉटर बरोबर रिॲक्ट केलं तरी सुद्धा OH- कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. म्हणून OH- कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये वाढलेलं आहे, म्हणून ते सोल्युशन बेसिक तयार होते. आपण इथे हायड्रोलिसिस बघतोय साल्ट्स ऑफ वीक ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेसिस. वीक ॲसिड आहे आपण यूज केलेला ॲसिटिक ॲसिड CH3COOH आणि
स्ट्रॉंग बेस आहे NaOH. तर दोघांचं डिसोसिएशन झाल्यानंतर CH3CO मायनस Na+ अशा पद्धतीने डिसोसिएशन झालं. आणि जेव्हा वॉटरचं डिसोसिएशन झालं तेव्हा त्या सोल्युशनमध्ये CH3COONA, Na+, H3O+, CH3CO मायनस, OH मायनस हे सगळे त्याच्यामध्ये आयन्स प्रेझेंट होते वॉटरमध्ये. त्याच्यामुळे Na+ हा OH मायनस बरोबर रिॲक्ट होण्याची त्याची टेंडन्सी नाही आहे, कारण रिॲक्ट झाल्यानंतर पुन्हा NaOH तयार होणार आहे, जो आपण सुरुवातीला यूज केला होता. तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पुन्हा तयार होईल, म्हणून तो Na+ आणि OH मायनस हा इंटरॅक्ट होणार नाही. त्याच्यामुळे जो राहिलेला आहे CH3CO मायनस हा वॉटर बरोबर इंटरॅक्ट होतो. CH3CO मायनस वॉटर बरोबर इंटरॅक्ट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतंय की CH3COOH प्लस OH मायनस तयार झाला. पुढच्या रिॲक्शनमध्ये जेव्हा आपण सोडियम ॲसिटेट यूज केला वॉटर बरोबर, तेव्हा सुद्धा ॲसिटिक ॲसिड प्लस Na++ OH मायनस, म्हणजे दोघंही रिॲक्शनमध्ये OH मायनस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं, म्हणून सोल्युशन बेसिक तयार होते. पुढचं एक्झाम्पल आहे साल्ट्स ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेसेस. वीक ॲसिड अँड वीक बेस म्हणजे जे कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. When salts of weak acid HA and weak base BOH is dissolved in water, it dissociates completely as B plus A minus plus H2O. It gives BOH plus HA. BOH हा आहे वीक बेस, HA आहे वीक ॲसिड. आपण साल्ट्स वीक ॲसिड आणि वीक बेससाठी हायड्रोलिसिस बघतोय. तर जर सोल्युशन बघा, द सोल्युशन मे टर्न आउट ॲसिडिक, बेसिक or neutral depending on relative strength of weak base and weak acid formed in the hydrolysis. तर या रिएक्शनमध्ये सोल्युशन ॲसिडिक बेसिक हे कशावर डिपेंड असतं. जर सोल्युशनमध्ये H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर तो ॲसिडिक असेल, OH मायनस जास्त असेल तर तो बेसिक असेल, आणि जर दोघांचे कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर तो न्यूट्रल असेल. म्हणून वीक ॲसिड आणि वीक बेस असल्यामुळे सोल्युशन तिथे ॲसिडिक किंवा बेसिक तयार होत नाही, तर ते न्यूट्रल राहतं. त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या हायड्रोलिसिसवरनं जे आपण आधी बघितले, स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस, वीक ॲसिड स्ट्रॉंग बेसेस आणि वीक ॲसिड अँड वीक बेस, यांच्यावरनं काय लक्षात येते बघा. इफ Ka इज ग्रेटर दॅन Kb द सोल्युशन विल बी ॲसिडिक. Ka काय आहे, हा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे वीक ॲसिडसाठी. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड. Ka आणि Kb आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. Ka इज ग्रेटर दॅन Kb, हा Kb पेक्षा मोठा असेल तेव्हा सोल्युशन ॲसिडिक असेल. Ka इज लेस दॅन Kb, सोल्युशन बिकम बेसिक. आणि जेव्हा दोघं सेम असतील, Ka इज इक्वल टू Kb, सोल्युशन विल बी न्यूट्रल. सोल्युशन विल बी न्यूट्रल. तर हायड्रोलिसिस आपण बघितलं, सोल्युशनमध्ये जर H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर सोल्युशन हे ॲसिडिक तयार होतं. OH मायनस कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत असेल तर सोल्युशन बेसिक होतं. आणि जर H+ आणि OH मायनस दोघंही सेम नंबरमध्ये प्रेझेंट असतील तर ते न्यूट्रल सोल्युशन तयार होतं. पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. Salt of weak acid and weak base for Ka is greater than Kb. For Ka is greater than Kb. तर इथे बघा, NH4F is a salt of weak acid and weak base. NH4F हा साल्ट आहे वीक ॲसिड HF आणि वीक बेस NH4OH दोघांपासून तयार झालेला हा साल्ट आहे NH4F. Ka डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड म्हणजे HF दिलेला आहे 7.2 × 10⁻⁴ आणि Kb 1.8 × 10⁻⁵. Ka ची व्हॅल्यू ही जास्त आहे. आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं की Ka जर Kb पेक्षा जास्त असेल तर सोल्युशन हे ॲसिडिक तयार होतं. Ka इज ग्रेटर दॅन Kb द साल्ट हायड्रोलाइज ॲज. त्याचं हायड्रोलिसिस आपल्याला बघायचं आहे. हायड्रोलिसिस झाल्यानंतर NH4+ आणि F- हे आयन्स सेपरेट होतील. NH4+ + F- + H2O.
हायड्रोलिसिस झाल्यानंतर NH4OH वीक बेस तयार होतो, HF वीक ॲसिड तयार होते. द ॲसिड HF इज स्लाइसली स्ट्रॉंगर दॅन बेस NH4OH. त्याचं जे डिसोसिएशन होतं आहे ॲसिडचं ते बेसपेक्षा जास्त आहे. NH4 प्लस प्लस 2H2O, NH4OH प्लस H3O प्लस. या सोल्युशनमध्ये H3O प्लस म्हणजे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं आहे. आणि जेव्हा F प्लसला आपण हायड्रोलिसिस केलं तेव्हा HF प्लस OH मायनस इथे तयार झालेला आहे. HF आणि OH मायनस इथे तयार झालेला आहे. पण दोघं रिएक्शनमध्ये NH4 आयन जो आहे तो स्लाइटली ग्रेटर होतो आणि त्याच्यामुळे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असेल. NH4 ion hydrolyzed to slightly greater extent than F minus ion. म्हणून पहिल्या इक्वेशनमध्ये H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं आणि दुसऱ्यामध्ये OH मायनसचं होतं. पहिली जी इक्वेशन आहे ती जास्त प्रमाणात हायड्रोलिसिस दाखवते, म्हणजे H प्लस आयन ह्या सोल्युशनमध्ये जास्त प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे बघा solution produces more H3O plus ions than OH minus ion. NH4 ions are slightly stronger acid than F minus ion as a base. Slightly NH4F is a slightly acidic and turns blue litmus red. NH4 plus H2O हा जेव्हा वॉटर बरोबर हायड्रोलाइज केला तेव्हा H3O प्लस म्हणजे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं आहे. आणि ही रिएक्शन ही जास्त प्रमाणात होते सेकंड रिएक्शनपेक्षा. F मायनस हा H2O बरोबर जेव्हा रिएक्ट झाला तेव्हा OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं आहे. म्हणून सोल्युशन जे आहे ते ॲसिडिक तयार होते आणि ब्लू लिटमस दिलेला आहे बघा के इज लेस दॅन KB. एक्झाम्पल घेतलेलं आहे NH4CN इज द साल्ट ऑफ वीक ॲसिड. HCN ज्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे इंटू where KB is equal to 1.8 into 10 K less than KB. When life plus HCN. The best NH4OH is हा आपल्याला बघायचं आहे NH4 प्लस प्लस H2O वॉटर बरोबर रिएक्ट केल्यानंतर NH4OH तयार झाला प्लस H3 प्लस आधीच्या रिएक्शन OH मायनस आयनचं ग्रेटर एक्सटेंटला असल्यामुळे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये जास्त आहे आणि त्याच्यामुळे NH4CN जो आहे तो रेड लिटमस जो आहे तो ब्लू होतो. रेड लिटमस ब्लू होतो कारण बेसिक सोल्युशन तयार होते. बेसिक का तयार होते कारण सायनाइड CN मायनस आयन हे वॉटर बरोबर डिसोसिएट केल्यानंतर HCN हा तयार झालेला आहे प्लस OH मायनस तयार झालेला आहे. OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणून सोल्युशन आहे बेसिक तयार झालेलं आहे. स्लाइटली बेसिकचे तयार होते. पुढे साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस for which K is equal to KB.
के इज इक्वल टू के बी म्हणजे सोल्युशन जे आहे ते न्यूट्रल असेल. इथे यूज केलेला आहे CH3COO NH4 इज अ साल्ट ऑफ वीक ऍसिड. वीक ऍसिड CH3COO आहे ज्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे के इज इक्वल टू 1.8 इंटू 10⁻⁵. आणि वीक बेस आहे NH4OH. It is equal to 1.8 into 10⁻⁵. दोघांची व्हॅल्यू सेम आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड Ka आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस Kb. दोघेही सेम आहेत म्हणजे सोल्युशन जे आहे ते न्यूट्रल असेल कारण त्या सोल्युशनमध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा OH- कॉन्सन्ट्रेशन दोघांचं सेम असेल. When the salt CH3 ammonium acetate is dissolved in water, it undergoes hydrolysis. CH3CO minus plus NH4 plus H2O. It gives CH3COOH plus NH4OH. CH3COOH plus NH4OH. वीक ॲसिड वीक बेस दोघे तयार होतात. डिसोसिएशन झाल्यानंतर आयन सेपरेट झालेले आहेत बघा CH3CO मायनस आणि NH4 प्लस. त्यांना पुन्हा आपण वॉटर बरोबर डिसोसिएट केलं तर ॲसिटिक ॲसिड CH3COOH प्लस OH मायनस आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये NH4OH प्लस H3O प्लस. जो वीक ॲसिड आणि वीक बेस आपण आधी तयार केला यूज केला होता तो तयार होतोय आणि त्याचबरोबर OH मायनस आणि H प्लस या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा सेम राहते. Ka is equal to Kb. The relative strength of acid and base produces in hydrolysis is the same. The strength जी आहे वॉटर त्या सोल्युशनची ती सेम राहते म्हणून सोल्युशन न्यूट्रल आहे. हायड्रोलिसिस ऑफ NH4 प्लस प्रोड्युसेस H3O प्लस आयन्स and CH3CO minus produces OH minus ions. दोघांमध्ये जे आयन्स तयार होत आहेत ते सेम असल्यामुळे जे सोल्युशन आहे ते सोल्युशन हे न्यूट्रल तयार झालेलं आहे. न्यूट्रल इथे तयार झालेलं आहे. हायड्रोलिसिसची कॉन्सेप्ट आपण बघितली आहे. हायड्रोलिसिस म्हणजे काय? जेव्हा वॉटरचं एखादा साल्ट हा डिसोसिएट होतो वॉटर बरोबर हायड्रोलाइज केला जातो तेव्हा त्या साल्टचे कटायन्स किंवा अनायन्स किंवा दोघं जेव्हा वॉटरच्या आयन्स बरोबर रिॲक्ट होतात आणि त्या दिलेल्या सोल्युशनमध्ये जर H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त होत असेल तर सोल्युशन ॲसिडिक तयार होतं. जर OH- आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर बेसिक सोल्युशन तयार होतं आणि दोघांचं जर सेम असेल तर सोल्युशन जे आहे ते न्यूट्रल राहतं. त्याच्यासाठी आपण जे टाईप्स आहेत साल्टचे टाईप्स ऑफ साल्ट आपण आधीच्या लेक्चरला बघितले होते. पहिला टाईप स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस एक्झाम्पल NaCl जो HCl प्लस NaOH दोघंही स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेला आहे. नंतर स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस. स्ट्रॉंग एक्झाम्पल आहे NH4Cl तो तयार झालेला आहे स्ट्रॉंग ॲसिड HCl आणि वीक बेस आहे NH4OH दोघांपासून तो तयार झालेला आहे. पुढचं एक्झाम्पल आहे salts derived from weak acid and strong base. Weak acid इथे एक्झाम्पल आहे CH3COON सोडियम ॲसिटेट जो वीक ॲसिड CH3COOH ॲसिटिक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस NaCl याच्यापासून तयार केलेला आहे. चौथा टाईप आहे वीक ॲसिड अँड वीक बेस. साल्ट्स ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. वीक इथे एक्झाम्पल आहे CH3CONH4. ॲसिड यूज केलेला आहे वीक CH3COOH आणि बेस यूज केलेला आहे NH4OH. टाईप्स 4 टाईप्सचे आहेत. स्ट्रॉंग ॲसिड साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. साल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस. साल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस. साल्ट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. यांचं हायड्रोलिसिस आपण बघितलं तर हायड्रोलिसिसमध्ये पहिला जो टाईप होता
पहिला टाईप हा आहे स्ट्रॉंग ऍसिड आहे. आपण HCl अँड NaOH त्यांचं आयन्सचं डिसोसिएशन पुन्हा वॉटर बरोबर केलं तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की जे आपण आधी यूज केले होते HCl आणि NaOH हे दोघे तयार होतात. त्याच्यामुळे H3O+ आणि OH- चं कन्सन्ट्रेशन सेम राहते, म्हणजे जे सोल्युशन आहे ते न्यूट्रल तयार होते. बेस स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड रिॲक्ट होत नाही वॉटर बरोबर, कारण पुन्हा H2SO4 स्ट्रॉंग ऍसिड तयार होईल. Na+ हा OH बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन वॉटर बरोबर रिॲक्ट होणार नाही, CH रिॲक्ट होतो आणि OH- चं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, म्हणून जे सोल्युशन आहे ते बेसिक तयार होते. पुढे साल्ट्स ऑफ बेसिस आणि वीक बेसेस यामध्ये OH- आणि H+ आयन सेम असल्यामुळे तयार होते. या सगळ्यांमधनं एक गोष्ट लक्षात आली की Ka इज ग्रेटर दॅन Kb असेल तर सोल्युशन ॲसिडिक असेल, Ka इज लेस दॅन Kb असेल तर ते बेसिक असेल आणि Ka इज इक्वल टू Kb असेल तर सोल्युशन हे न्यूट्रल असेल. न्यूट्रल असेल कंपेअर केलेले आहेत. के म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट हा वीक ॲसिडसाठी आहे आणि Kb डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस आहे. लक्षात आलं की के हा जर मोठा असेल तर Kb हा स्मॉल असेल तर सोल्युशन बेसिक असेल आणि दोघेही सेम